The another tissue in animal tissue is nervous tissue. कुठले कुठले टिश्यू होते ॲनिमल्समध्ये? इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. तर तो पार्ट चौथा आपल्याला आता डिस्कस करायचा आहे. द फोर्थ टिश्यू, द फोर्थ टाइप ऑफ टिश्यू विच इज प्रेझेंट इन ॲनिमल्स, इट इज कॉल्ड एज नर्वस टिश्यू. मग नर्वस टिश्यू म्हणजे काय? द टिश्यू विच इज प्रेझेंट इन द नर्वस सिस्टम, इट इज कॉल्ड एज nervous tissue. And nervous tissue which is present in the body, it is of basically two different types. The one it is called as neurons, the another they are called as neuroglial cells. The one they are called as neurons, the another they are called as neuroglial cells. Nerve cells and neuroglial cells together called as a nervous tissue. Neuron म्हणजे काय? The neuron it is a structural and functional unit of the nervous system. की माझ्या nervous system मध्ये सगळ्यात important कुठला सेल असेल तर that particular cell, the elongated cell, it is called as a neuron or that is called as a nerve cell. मग neuroglial cell म्हणजे काय? The cell which is again present in the nervous system which supports the neuron, which provides essential materials to the neuron. Such particular cells which are present in the nervous system, it is called as neuroglial cells. म्हणजे indirectly information कोण कॅरी करणार, इम्पल्स कोण कॅरी करणार तर न्यूरॉन. पण त्या पर्टिक्युलर न्यूरॉनला मेंटेन किंवा सपोर्ट करणारा कोणता सेल असेल तर दॅट इज कॉल्ड एज द न्यूरोग्लियल सेल्स. म्हणून द न्यूरॉन इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम. ओके, बघा, इट कन्सिस्ट ऑफ नर्व सेल्स और न्यूरॉन्स अँड न्यूरोग्लियल सेल्स. म्हणजे माझ्या नर्वस टिश्यूमध्ये दोन टाईपचे सेल्स आहेत, दे आर द न्यूरॉन्स अँड द न्यूरोग्लियल सेल्स. द न्यूरॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम. की माझ्या नर्वस सिस्टममध्ये सगळ्यात मेन इन्फॉर्मेशन कंडक्टिव्हिटीसाठी, इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर तो एक्साइट होण्यासाठी जो इम्पॉर्टंट सेल आहे दॅट सेल इट इज कॉल्ड एज न्यूरॉन. The neuroglial cells are the supporting cells of nervous system. They are non-nervous and they fill the interneuron space. की neuroglial cells काय आहे तर they are the supporting cells, they are the non-nervous cells and they are mainly involved in filling of the gap or the space which is present in between the neurons. म्हणजे एक न्यूरॉन आहे, दुसरा न्यूरॉन आहे, त्याच्यामधली स्पेस मला फिल करायची आहे, तर तो पर्टिक्युलर टिश्यू फिलिंगसाठी जो यूज होतो ना दॅट पर्टिक्युलर टिश्यू इट इज कॉल्ड एज न्यूरोग्लियल सेल. आणि इन्फॉर्मेशन कंडक्ट करायसाठी, कॅरी करायसाठी, ट्रान्समिट करायसाठी जो सेल यूज होतो ना दॅट पर्टिक्युलर सेल इट इज कॉल्ड एज नर्व सेल, दॅट इज कॉल्ड एज अ न्यूरॉन. The neuroglial cells have power of regeneration or division, but neurons are not capable to divide because of absence of centrioles. Yes. की न्यूरॉन आणि न्यूरोग्लियल सेल्समध्ये हा सगळ्यात एक मेन डिफरन्स आहे. काय की न्यूरोग्लियल सेल्स दे कॅन डिवाइड बिकॉज दे पजेस द स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड एज अ सेंट्रिओल. की न्यूरोग्लियल सेल असेल तर त्यांना डिवाइड होता येते, पण न्यूरॉन they are not having that particular capacity or ability as these particular neurons, they do not show the presence of centriole. तुम्हाला सेंट्रिओल समजतो, सेल डिव्हिजन मध्ये तुम्हाला माहित झालं की ॲनिमल सेल मध्ये सेंट्रिओल असल्याशिवाय तो सेल डिवाइड होऊच शकत नाही. So because this particular neuron it do not show the presence of centriole, that particular neuron it cannot divide. But neuroglial cell which is present along with that particular nerve cell in that particular nervous tissue, it because shows the presence of centriole that can divide. So the neuroglial cells have power of regeneration or division, but neurons are not capable to divide because of absence of centriole. The intercellular matrix is absent in nervous tissue. Yes, की बाकीच्या आधीच्या टिश्यूज मध्ये आपल्याला एपिथेलियल टिश्यू मध्ये, कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपल्याला असं दिसलं की दोन नर्व फायबर मध्ये, दोन सेल्स मध्ये टिश्यू मटेरियल प्रेझेंट असणार. दॅट मटेरियल इट इज कॉल्ड एज अ मॅट्रिक्स, बट सच पर्टिक्युलर मॅट्रिक्स इट इज absent in nervous tissue. The neurons generate and transmit the impulse and bring about quick communication in the body. किंवा हा पर्टिक्युलर न्यूरॉन असेल तर इम्पल्स जनरेट करतो, ट्रान्समिट करतो आणि बॉडीची ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करतो, क्विक कंट्रोल करतो. The neurons change action potential of their membrane on receiving the stimulus. This property of neuron it is called as excitability. It is called as excitability. की इथे जर न्यूरॉन प्रेझेंट आहे आणि मी जर स्टिम्युलस दिला असेल तर ह्या पर्टिक्युलर स्टिम्युलसचं कन्व्हर्शन इमिजिएटली इम्पल्स मध्ये करून तो इम्पल्स माझ्या ब्रेन पर्यंत नेण्याचं काम कोण करतो तो न्यूरॉन. दॅट पर्टिक्युलर फीचर ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूरॉन आफ्टर रिसिव्हिंग द स्टिम्युलस व्हेन इट कन्वर्ट्स इनटू द इम्पल्स दॅट इज कॉल्ड एज
excitability, and the neurons also carry impulse from dendron to the axon, that is called as the conductivity. म्हणजे indirectly त्या पर्टिक्युलर न्यूरॉनने फक्त स्टिम्युलस घेऊन इम्पल्स मध्ये कन्व्हर्शन करणे एवढंच नाही, तो इम्पल्स कॅरी पण करणे फ्रॉम डेंड्रॉन टू द ॲक्झॉन. म्हणजे न्यूरॉनला दोन एंड असतात, एक डेंड्रॉन आणि दुसरा ॲक्झॉन. तर डेंड्रॉननी तो पर्टिक्युलर इम्पल्स घ्यायचा, सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे न्यायचा, दॅट इज कॉल्ड ॲज द कंडक्टिव्हिटी. आता न्यूरॉनचं आपल्याला स्ट्रक्चर पाहायचं आहे की एक न्यूरॉन कसा असतो बघा. इच न्यूरॉन कन्सिस्ट ऑफ अ सायटॉन ऑर सेल बॉडी. की कुठलाही न्यूरॉन जर असेल तर या पर्टिक्युलर न्यूरॉनमध्ये त्याला मेन एक जिथे न्यूक्लियस प्रेझेंट आहे त्या पार्टला काय म्हणतो आपण, सायटॉन, दॅट इज अगेन कॉल्ड ॲज अ सेल बॉडी. The cytosol contains cytoplasm called as a neuroplasm and a centrally located nucleus. या पर्टिक्युलर सायटॉन मध्ये, सेल बॉडी मध्ये मेन सेंट्रली लोकेटेड काय प्रेझेंट आहे तर न्यूक्लियस, अँड दॅट पर्टिक्युलर न्यूक्लियस इट इज सराउंडेड बाय द cytoplasm. That particular cytoplasm which is present in the cyton of neuron, that particular cytoplasm it is called as neuroplasm. So the cyton contains cytoplasm and called as the neuroplasm and centrally located nucleus. The cytoplasm also contains mitochondria, Golgi bodies, rough endoplasmic reticulum, Nissls granules. Nissls granules, they are the granules, they are nothing but they are the storage of the RNA. म्हणजे निझल्स ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतो, मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असतात, गॉल्गी बॉडीज प्रेझेंट असतात. हे सगळं कुठं प्रेझेंट आहे, या पर्टिक्युलर न्यूरोप्लाझम मध्ये, सायटोप्लाझम मध्ये, सायटॉनच्या. सो the cyton contains cytoplasm called as the neuroplasm and centrally located nucleus. The cytoplasm contains mitochondria, Golgi bodies, rough endoplasmic reticulum, Nissls granules, etc. So all these particular structures, they are present around the nucleus in the cytoplasm. The cell body gives out two types of processes. They are called as the dendron and the axon. की ही जी सेल बॉडी आहे, या सेल बॉडी पासून दोन टाइपच्या प्रोसेसेस राइज होतात. The one is short, it is called as the dendron. The another long, it is called as axon. So cell body gives out two types of processes as the dendron and the axon. The dendron are short and branched processes. The dendron are short and branched processes. The fine branches of dendron are called as the dendrites. And they carry impulse towards the cyton. या पर्टिक्युलर डेंड्रॉनला आपण इथे पाहतो की हे शॉर्ट प्रोसेस आहे सायटॉनची, बट दिस पर्टिक्युलर डेंड्रॉन इट अगेन shows the presence of branches, and these particular branches they are called as dendrites. The function of this particular dendron or this particular dendrites is to carry information from dendron to the cyton. Axon is single elongated cylindrical process and is bounded by axolemma. आता हा जो प्रोसेस आहे, ही जी प्रोसेस आहे कशाची, या न्यूरॉनची, that particular process it is called as axon. It is a long, it is cylindrical, it is single. But that particular axon it is surrounded by the membrane. That particular membrane it is called as axolemma. That is called as axolemma. The protoplasm of the axon is called as axoplasm. म्हणजे या पर्टिक्युलर axonच्या आत जो सायटोप्लाझम असेल, that particular cytoplasm of axon it is called as axoplasm, and it contains large number of mitochondria and neurofibrils. की या पर्टिक्युलर axonच्या आतमधल्या सायटोप्लाझम मध्ये काय प्रेझेंट आहे, तर तिथे नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे, and there is presence of as well the neurofibrils. The axon is covered by fatty sheath called as a myelin sheath. की हा जो ॲक्झॉन आपल्याला इथून असंच पुढे जाताना दिसून राहिला, दिस इज कवर्ड बाय कवरिंग द फॅटी शीथ. दॅट पर्टिक्युलर शीथ इट इज कॉल्ड एज अ मायलिन शीथ. That is called as myelin sheath. The outer covering of the myelin sheath is called as a neurilemma. की या पर्टिक्युलर ॲक्झॉनच्या कव्हरिंग मध्ये जो पर्टिक्युलर myelin sheath present आहे, that particular myelin sheath which is present around that particular axon, it is called as a neurilemma. That is called as neurilemma. The sheath and the neurilemma are parts of another cells called as the Schwann cells. Actually the जे sheath आहे, neurilemma आहे, हे ॲक्च्युली या पर्टिक्युलर ॲक्झॉनचा पार्ट आहे असं न म्हणतात, दे आर द पार्ट ऑफ द अनदर सेल्स, अँड दिस पर्टिक्युलर सेल्स दे आर कॉल्ड एज द Schwann cells. They are called as Schwann cells. The sheath and the neurilemma are parts of another cells called as the Schwann cells. These cells show nucleus towards the periphery. The characteristic of this particular Schwann cell is that the nucleus of this particular Schwann cells which are present around this particular axon, the nucleus is not exactly present in the center, it is present towards the periphery. It is present towards the periphery. कोणाचा न्यूक्लियस, Schwann cellचा न्यूक्लियस, तो कुठे प्रेझेंट असतो, पेरिफेरीला.
The myelin sheath is absent at some intervals of axon called as the node of Ranvier. की हा श्वानसेल आहे, हा श्वानसेल आहे, हा श्वानसेल आहे, पण मध्ये मध्ये कुठेतरी गॅप आहे दोन श्वानसेलच्या मध्ये पण ॲक्झॉनच्या वर. तर अशी जर गॅप असेल तर दॅट पर्टिक्युलर गॅप इट इज कॉल्ड एज node of Ranvier. So myelin sheath is absent at some intervals of axon. या रिजन मध्ये या पर्टिक्युलर ॲक्झॉनला जर इथे मायलिन शीथ absent असेल, फॅटिक कव्हरिंग absent असेल, तर दॅट रिजन ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲक्झॉन इट इज कॉल्ड एज नोड ऑफ Ranvier. द टर्मिनल पार्ट ऑफ ॲक्झॉन इज कॉल्ड एज द टिलोडेंड्रॉन. की हा ॲक्झॉन आहे, पण हा जर आता इथे एंड होत असेल तर एंड पार्ट्स ऑफ दिस पर्टिक्युलर ॲक्झॉन दे आर कॉल्ड एज द टिलोडेंड्रॉन. that is called as philodendron. So this is the structure of the neuron. चला परत एकदा आपण ऑब्झर्व करू की हा न्यूरॉन कसा असतो. ऍक्च्युअली न्यूरॉन इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम. दिस पर्टिक्युलर न्यूरॉन इट इज द elongated cell. It show two important characteristics. They are the excitability and the conductivity. Excitability and the conductivity. Structurally, this particular neuron it shows the presence of a cell body where the nucleus is located. The nucleus is surrounded by cytoplasm. That particular part of this particular complete neuron it is called as the cell body. That cell body it is also called as the cyton. This particular cyton it shows the presence of the nucleus and the cytoplasm, and in the cytoplasm there is presence of various cell organelles. The cell organelles are rough endoplasmic reticulum, Golgi bodies, mitochondria as well as Liesels granules. So these are the structures they are present in the cytoplasm of this particular cyton. As well, this particular neuron it shows the presence of two types of processes. The one process is short, the another process is long. The short process it is called as a dendron. The short process it is called as the dendron, but the branches of this particular dendron they are called as the dendrites, and the function of this particular dendrites is to receive the information and carry up to the cyton, carry up to the axon also. The another part of this particular neuron it is called as axon. So another long process of this particular neuron it is called as axon, where this particular axon again it shows the presence of cytoplasm, that is called as axoplasm, and it is surrounded by the membrane. That particular membrane it is called as axolemma, that is called as axolemma, and this particular axon it is surrounded by the sheath, the fatty covering, that is called as the myelin sheath, that is called as myelin sheath. म्हणजे याचा अर्थ काय की हा ॲक्झॉन जर असेल तर याच्यावर एक फॅटी डिपॉझिशन आहे, फॅटी कव्हरिंग आहे, दॅट इज कॉल्ड एज myelin sheath. बट दिस पर्टिक्युलर myelin sheath it is absent somewhere of this particular axon. That particular region of that particular axon it is called as a node of Ranvier, that is called as node of Ranvier. So besides this particular axon or this particular axon they are again associated with another cells. They are called as the Schwann cells, where the characteristic feature of this particular Schwann cell is that the nucleus of this particular Schwann cell it is not exactly present in the center, it is present towards the periphery, towards the periphery. And this particular axon if shows the presence of branches. The ends of this particular axon they are called as the telodendron, they are called as telodendron. So this is the neuron. The characteristic feature of this particular neuron is this particular neuron can excite and it conducts the impulse from one part to the another part. Indirectly the way of transmission of impulse is from dendron to axon, from डेंड्रॉन टू ॲक्झॉन. याला जर इन्फॉर्मेशन कॅरी करायची जर असेल तर हा कशी कॅरी करतो, डेंड्रॉन कडून घेतो आणि ॲक्झॉनला सप्लाय करतो. सो दिस इज द बेसिक युनिट ऑफ दिस पर्टिक्युलर नर्वस टिश्यू that is called as a neuron. Now we will discuss the another part, that is types of neuron. की न्यूरॉन्स जर बॉडीमध्ये असेल तर त्या न्यूरॉन्सचे टाइप्स कसे करायचे. तर या न्यूरॉन्सचं क्लासिफिकेशन दोन टाईपनी करतात. एक की तो पर्टिक्युलर न्यूरॉन त्याचं फंक्शन कसं आहे. दोन की तो पर्टिक्युलर न्यूरॉन त्याच्यावर मायलिन शीथ आहे किंवा नाही, अब्सेन्स आहे की प्रेझेन्स आहे. म्हणून या पर्टिक्युलर न्यूरॉनचं क्लासिफिकेशन आपण दोन वेने करू. द वन इट इज टाइप्स ऑफ न्यूरॉन ऑन द बेसिस ऑफ फंक्शन, अनदर इज types of neuron on the basis of presence or absence of myelin sheath. So first it is called as types of neuron on the basis of function. So on the basis of function the neurons are of three different types. They are the afferent neuron, the efferent neuron and the interneuron. The afferent neuron, the efferent neuron and the interneuron. So afferent neuron it is present in dorsal root of spinal cord. The efferent neuron it is present
in the ventral root of spinal cord, and the interneuron, it is present in between afferent and efferent neuron. So first it is called as afferent neuron. Easy hai? It carry the impulse from sense organ to the central nervous system, hence it is called as sensory neuron. की असा न्यूरॉन की जो पर्टिक्युलर न्यूरॉन सेन्स ऑर्गन कडून इम्पल्स घेईल आणि सेंट्रल नर्वस सिस्टमला देईल. सो द न्यूरॉन विच कॅरी द इम्पल्स फ्रॉम peripheral part or sense organ to the central nervous system, that particular neuron, it is called as the afferent neuron. Suppose for example हा पेन मी घेतला, इथे मी टच केला, टच कोणाला केला? स्किनला. स्किन इट इज अ सेन्स ऑर्गन. त्या सेन्स ऑर्गन कडून इन्फॉर्मेशन म्हणजे इम्पल्स घेऊन ती इन्फॉर्मेशन सेंट्रल नर्वस सिस्टमला ज्या न्यूरॉननी नेली, दॅट पर्टिक्युलर न्यूरॉन इट इज कॉल्ड एज afferent neuron. That is called as afferent neuron. Then other it is called as efferent neuron. It carry impulse from central nervous system to the effector organ, hence it is called as a motor neuron. Motor neuron कशाला म्हणायचं? The neuron which carry the impulse from central nervous system to the effector organ. Effector organ समजा फॉर एक्झाम्पल ह्या मसल्स असेल किंवा ग्लँड्स असेल, तर या पर्टिक्युलर मसल्स आणि ग्लँड्स पर्यंत सेंट्रल नर्वस सिस्टम कडून इम्पल्स आणणारा जो न्यूरॉन असेल, दॅट पर्टिक्युलर न्यूरॉन इट इज कॉल्ड एज efferent neuron. So neuron which carry the impulse from central nervous system to the effector organ, that particular neuron it is called as effector neuron. That is also called as motor neuron. So one it is called as sensory neuron, the another it is called as a motor neuron. काय कळलं? sensory neuron, the neuron which carry the impulse from sense organ to the central nervous system, it is called as sensory neuron. Motor neuron, the neuron which carry the impulse from central nervous system to the effector organ, that neuron it is called as motor neuron. The another it is called as interneuron, that is also called as association neuron. These are located between the sensory and the motor neuron. They perform the function of processing integration of sensory impulse and activate motor neuron to generate motor impulse. काय आहे की सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉनच्या मध्ये पण एक न्यूरॉन असतो, दॅट पर्टिक्युलर न्यूरॉन इट इज कॉल्ड एज असोसिएशन न्यूरॉन. दॅट न्यूरॉन इट इज अगेन कॉल्ड एज interneuron. The function of that particular interneuron is to receive the sensory impulse and activate the motor neuron to form or generate the motor impulse which is to be carried to the effector organ. मी काय म्हटलं की हा जो कनेक्टर न्यूरॉन आहे, ज्याला आपण इंटरन्यूरॉन म्हणतो किंवा त्याला आपण असोसिएशन न्यूरॉन म्हणतो, त्यांनी काय करायचंय, सेन्सरी न्यूरॉन कडून घेतलेली इन्फॉर्मेशन असेल तर ती पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन दुसऱ्या इन्फॉर्मेशन मध्ये म्हणजे रिस्पॉन्स मध्ये कन्व्हर्ट करून मोटर न्यूरॉनला ऍक्टिव्हेट करून त्या मोटर इम्पल्सला इफेक्टर ऑर्गन पर्यंत नेण्याचं काम मोटर न्यूरॉन करेल, पण कन्व्हर्शनचं काम ज्या न्यूरॉनला करावं लागेल ना, दॅट पर्टिक्युलर न्यूरॉन इट इज कॉल्ड एज इंटरन्यूरॉन. So simply interneuron, it is a neuron which is present in between sensory neuron and the motor neuron. That particular neuron it is called as interneuron or that is called as association neuron. So this is the classification of neuron on the basis of function. त्याचं फंक्शन कसं आहे? सेन्स ऑर्गन कडून सेन्सरी सेंट्रल नर्वस सिस्टम कडे नेतो का इन्फॉर्मेशन, दॅट इज कॉल्ड एज सेन्स. सेंट्रल नर्वस सिस्टम कडून इफेक्टर ऑर्गन पर्यंत इम्पल्स आणतो का, दॅट इज कॉल्ड एज मोटर. आणि जर तो पर्टिक्युलर सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉनच्या मध्ये प्रेझेंट आहे का आणि मोटर न्यूरॉनला तो ऍक्टिव्हेट करत आहे का, दॅट न्यूरॉन इट इज कॉल्ड एज इंटरन्यूरॉन. सो ऑन द बेसिस ऑफ फंक्शन दिस पर्टिक्युलर न्यूरॉन्स दे आर ऑफ three different types. They are the afferent neuron which is also called as sensory neuron, efferent neuron that is also called as a motor neuron, and another it is called as the interneuron. The another classification of this particular neuron, it is done on the basis of presence or absence of myelin sheath. आपण जेव्हा स्ट्रक्चर न्यूरॉनचं पाहिलं त्यावेळेस त्या ॲक्झॉन वर पहा श्वान सेल्स होते, and the function of that particular Schwann cell is to secrete the fatty material that is called as a myelin. That is called as myelin. तर त्या ॲक्झॉन वर श्वान सेल्स प्रेझेंट राहणारच आहे, पण ते पर्टिक्युलर श्वान सेल्स मायलिन सिक्रेट करतात का, की करत नाही. सिक्रेट करत असेल तर मायलिन त्या ॲक्झॉन वर प्रेझेंट असेल, जर सिक्रेट करत नसेल तर त्या ॲक्झॉन वर मायलिन नसेल. So on the basis of presence or absence of myelin on the axon of that particular neuron, these particular neurons, they are of two different types. The one it is called as myelinated, another it is called as a non-myelinated. So one it is called as a myelinated or myelinated neuron. It is called as a myelinated neuron or that is called as another it is called as a non-myelinated neuron. Carefully बघा, these are covered by fatty layer called as a myelin sheath around the axon.
एक न्यूरॉन असेल तर पहा त्याला मध्ये सायटॉन असतो, एक शॉर्ट एंड असतो त्याला डेंड्रॉन म्हणतो आणि लॉंग एंड असतो त्याला एक्झॉन म्हणतो. त्या एक्झॉनच्या वर मायलिन शीथ प्रेझेंट आहे का? जर असेल तर दॅट पर्टिक्युलर न्यूरॉन इट इज कॉल्ड एज अ मायलिनेटेड न्यूरॉन. सो दीज आर कवर्ड बाय फॅटी लेअर कॉल्ड एज मायलिन शीथ अराउंड द एक्झॉन अँड ड्यू टू विच दे अपियर व्हाईट इन कलर. की हे जे न्यूरॉन्स आहे ज्यांच्यावर मायलिन शीथ त्या पर्टिक्युलर एक्झॉननी सिक्रेट केलेलं असते, सच पर्टिक्युलर न्यूरॉन they are white in color due to presence of myelin. This sheath is secreted by Schwann cells. This sheath is continuous. This sheath is continuous or तेवढ्या स्पेसिफिक रिजन पर्यंत कंटिन्युअस, बट काही ठिकाणी ते गॅप मध्ये असेल इज कंटिन्युअस. तो गॅप्स आर कॉल्ड एज द नोड ऑफ रॅनव्हियर. शीथ हे तेवढ्या रिजन पर्यंत, सपोज फॉर एक्झाम्पल हा पर्टिक्युलर एक्झॉन असेल एवढ्या रिजन पर्यंत कंटिन्युअस राहील, मध्ये एक गॅप राहील, पुढे कंटिन्युअस राहील, मध्ये एक गॅप राहील. that gap which is present on that particular axon of that particular myelin sheath it is called as node of Ranvier. म्हणजे axonच्या त्या मध्ये मध्ये गॅप मध्ये myelin sheath जर नसेल तर that region of that particular gap of an axon it is called as node of Ranvier. So this sheath is not continuous, असं म्हटलं तरी चालेल, is not continuous. In this neuron, the impulse is carried faster from one node to the another. Such transmission of impulse is called as saltatory conduction. कि हा पर्टिक्युलर एक्झॉन आहे, इथे एक्झॉन श्वान सेल आहे, इथे श्वान सेल आहे, इथे श्वान सेल आहे, पण मध्ये मध्ये जर गॅप प्रेझेंट असेल ज्याला आपण नोड ऑफ रॅनव्हियर म्हणतो, तर या नोड ऑफ रॅनव्हियर टू नोड ऑफ रॅनव्हियर इम्पल्स जम्प जर होत असेल, म्हणजे कॅरी होताना तो जर जम्प होत असेल, तर दॅट पर्टिक्युलर पासिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर impulse or transmission of that particular impulse due to presence of node of Ranvier is faster. That conduction it is called as the saltatory conduction. That is called as saltatory conduction. The examples of myelinated nerve fibers are cranial nerves. The nerves which are arising from the brain or reaching to the brain, they are called as the cranial nerves. And maximum सगळ्या cranial nerves जर असेल तर they are myelinated. None other they are called as a non-myelinated or non-medullated neuron. These are not covered by myelin sheath because Schwann cells do not secrete it, due to which they appear gray in color. कि हे जे न्यूरॉन्स आहेत यांचे जे एक्झॉन्स आहेत त्यांच्यावर श्वान सेल्स असतात, बट दिस पर्टिक्युलर श्वान सेल्स दे डू नॉट सिक्रेट myelin. So due to absence of that particular myelin, these particular neurons they appear gray in color and are called as non-myelinated neurons or nerve fibers. In this neuron, the conduction of impulse is lower. Node of Ranvier नसल्यामुळे इथे impulse तर transmit होतो, पण त्याचा रेटच ट्रान्समिशनचा स्लो. The examples of non-myelinated nerve fibers are nerves of autonomous nervous system. माझ्याकडे नर्वस सिस्टीम मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि विसरल ऑर्गनसाठी ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे. तर ती जी ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे त्याचे जे न्यूरॉन्स आहे किंवा नर्व फायबर्स आहे ते नॉन मायलिनेटेड असतात. अगेन the functional contact between the axonal ends and dendrites of adjacent neuron is called as synapse. की एक न्यूरॉन आहे, हा दुसरा न्यूरॉन आहे. सपोज या पर्टिक्युलर न्यूरॉनचा हा एक्झॉन असेल आणि दुसऱ्या न्यूरॉनचा समजा फॉर एक्झाम्पल हा जर डेंड्रॉन असेल, म्हणजे त्याचे एंड्स असेल डेंड्राइट्स, तर याचे डेंड्राइट्स आणि याचे एक्झॉनल एंड्स मध्ये जी गॅप प्रेझेंट असते, द गॅप विच इज प्रेझेंट इन बिटवीन एक्झॉनल एंड्स ऑफ वन न्यूरॉन and dendrites of another neuron, that particular gap it is called as synapse. That is called as synapse. So on the basis of function, these particular neurons, they are of three different types. They are the afferent neuron, they are also called as sensory neuron. The another efferent neuron, they are also called as motor neuron. The third it is called as interneuron, they are also called as association neuron. So this is the classification of neuron on the basis of function. Another classification on the basis of presence or absence of myelin sheath. On the basis of presence or absence of myelin sheath. If myelin sheath is present around the axon of that neuron, it is called as a myelinated neuron. And if that particular myelin sheath is not present around the axon of that particular neuron, the neurons or nerve fibers, they are called as a non-myelinated nerve fibers, non-myelinated neurons. The another classification of this neuron is done on the basis of process which is given out from the cyton. की cyton पासून axon डेंड्रॉन डेव्हलप होतात हे माहिती आहे,
पण त्या सायटॉनपासून कसे ते डेव्हलप होतात त्याच्यावरून त्या पर्टिक्युलर न्यूरॉनचे 3 टाइप्स होतात. दे आर द युनिपोलर न्यूरॉन्स, बायपोलर न्यूरॉन्स अँड मल्टीपोलर न्यूरॉन. युनिपोलर न्यूरॉन असेल तर सायटॉनपासून एकच प्रोसेस डेव्हलप होईल आणि त्या एका प्रोसेसपासून डेंड्रॉनही डेव्हलप होईल आणि ॲक्झॉनही डेव्हलप होईल. बायपोलर न्यूरॉन मधल्या सायटॉनपासून 2 प्रोसेसेस डेव्हलप होईल, एक डेंड्रॉनकडे आणि दुसरी ॲक्झॉनकडे. मल्टीपोलर न्यूरॉन त्या सायटॉनकडून दोन पेक्षा जास्त प्रोसेसेस जर डेव्हलप होत असेल तर दॅट न्यूरॉन इट इज कॉल्ड ॲज मल्टीपोलर न्यूरॉन. बघा, फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज युनिपोलर न्यूरॉन, दॅट इज अगेन कॉल्ड ॲज मोनोपोलर न्यूरॉन. ही डायग्राम आहे बघा. इन these neurons single process arise from the cyton. हा सायटॉन आहे. सायटॉन इट इज कॉल्ड ॲज अ सेल बॉडी. सायटॉन कशाला म्हटलं होतं की ज्या न्यूरॉनच्या त्या प्लेसला न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम प्रेझेंट असेल तर दॅट पर्टिक्युलर पार्ट ऑफ न्यूरॉन इट इज कॉल्ड ॲज सायटॉन. तर या सायटॉन पासून एकच प्रोसेस डेव्हलप झालेली आहे आणि ही प्रोसेस इकडे गेलेली असेल तर याला काय म्हणतो आपण, डेंड्रॉन. आणि ही इकडे आलेली असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्झॉन. So in these neurons, single process arise from the cyton, that is, both axon and dendron arise from the cyton at one point. की या एकाच पॉइंट पासून ॲक्झॉनही डेव्हलप झालेला आहे आणि डेंड्रॉनही डेव्हलप झालेला आहे. सच काइंड ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूरॉन इट इज कॉल्ड एज युनिपोलर, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज मोनोपोलर. दे कंडक्ट इम्पल्स टू द सेंट्रल नर्वस सिस्टम. की असे न्यूरॉन्स जर असेल तर हे माझ्या सेंट्रल नर्वस सिस्टमकडे इम्पल्स देणारे न्यूरॉन्स आहेत. दे आर कॉल्ड एज युनिपोलर. फॉर एक्झाम्पल, न्यूरॉन्स ऑफ डॉर्सल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डला 2 रूट असतात, डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट. तर डॉर्सल रूटमध्ये जनरली दीज पर्टिक्युलर न्यूरॉन्स आर प्रेझेंट. दे आर कॉल्ड एज युनिपोलर. द अनदर इट इज कॉल्ड एज अ बायपोलर. In these neurons, 2 processes arise from the cyton, that is, single dendron and an axon are given off from opposite poles of the cyton. हा न्यूरॉन जर आपण ऑब्झर्व केला तर हा सायटॉन आहे म्हणजे सेल बॉडी आहे. तर याच्या या एंडला काय डेव्हलप झालेलं आहे तर डेंड्रॉन आणि या एंडला काय डेव्हलप झालेलं आहे ॲक्झॉन. सो ॲक्झॉन अँड डेंड्रॉन दे डेव्हलप फ्रॉम सायटॉन फ्रॉम अपोजिट पोल्स. की या सायटॉनच्या 2 अपोजिट पोल्सला 2 processes develop झालेले आहेत. The one it is called as a dendron, the another it is called as a axon. They are involved in transmission of impulses from of smell, sight, taste, hearing, etc. की स्मेलसाठी, टेस्टसाठी, हिअरिंगसाठी जे पर्टिक्युलर इम्पल्सेस कॅरी करायचे आहेत त्याच्यासाठी जे न्यूरॉन्स प्रेझेंट असतात ना, दे आर कॉल्ड एज बायपोलर न्यूरॉन्स. फॉर एक्झाम्पल, न्यूरॉन्स ऑफ द रेटिना ऑफ द आय as well as the neurons present in the nose. So such particular neurons, they are called as bipolar neurons. कशाला म्हटलं bipolar neuron? These particular neurons, they show the presence of 2 different processes, but they arise from 2 different points of the cyton, opposite poles. Such particular neurons are called as a bipolar neurons. The another, they are called as multipolar neurons. These neurons gives out more than 2 processes. These neurons gives out more than 2 processes, hence they appear star shaped. हे न्यूरॉन्स जर असेल तर पहा हे स्टार सारखे दिसतात. Such particular neurons, they are called as multipolar neurons. So these neurons gives out more than 2 processes, hence they appear star shaped. There is only one axon but dendrons are many. की या पर्टिक्युलर न्यूरॉन मध्ये जर पाहिलं असेल तर ॲक्झॉन एकच दिसतो पण हे डेंड्रॉन खूप सारे दिसतात. Axon originate from a funnel shaped area. That particular area it is called as axon hillock. की हा axon जर असेल तर या सायटॉनच्या या फनेल सारख्या रिजन पासून डेव्हलप होतो. दॅट पर्टिक्युलर फनेल लाईक रिजन ऑफ दिस पर्टिक्युलर न्यूरॉन from where the axon it develops, that is called as axon hillock. So this is the classification of this particular neuron on the basis of processes. So single process, when it arises from the cyton, that particular thing it is called as unipolar. 2 processes at opposite poles when they develop from the cyton, the neuron it is called as bipolar. And many processes or more than 2 processes they develop from the single cyton, such particular neuron it is called as a multipolar neuron. So on the basis of processes given out or arise from cyton, the neurons they are of 3 different types. They are the unipolar, bipolar and multipolar. This is the classification or study of this particular tissue. So the animal body, it shows the presence of 4 different types of tissues. They are the epithelial tissue, connective tissue, muscular tissue and the nervous tissue.
थँक्यू.